ज्या कथा आमच्या समोर आदर्श राहिल्या ते आदरणीय डॉक्टर भास्कर बडे सर, या कथाकथन सत्राचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांच्या कथेचा धागा घेऊन मी सोबत चालतो आहे असे आदरणीय अंबादासजी केदार सर, ज्यांना माझ्या परिसरातल्या कथेचे पितामहा म्हणून संबोधलं जातं ते आदरणीय जी कांबळे सर, आणि जागतिक स्तरावरचे रेकॉर्ड बनवलेले आदरणीय नागरगोजे, सर्व उद्याचे उद्योन्मुख असे कथाकार आणि माझ्या रसिक मित्रांनो, सर्वप्रथम मी एकता फाउंडेशनचे आभार मानतो. आभार यासाठी की 3 पिढ्यांच्या कथाकारांना एका स्टेजवर बसवण्याचं भाग्य महाराष्ट्रात पहिल्यांदा एकता संमेलनानं दाखवून दिलेलं आहे. पितामह म्हणजे जे बाप, मुलगा आणि नातू. बाप म्हणजे आमचे भास्कर बडे सर, जी कांबळे सर, मुलं म्हणजे आम्ही, मी आणि केदार सर, आणि नातवंड म्हणजे हे आताच आपल्या समोर सांगितलेले चिमुकले कथाकार. फक्त या चिमुकल्या कथाकारांना त्यांच्या शिक्षकांनी कथाकथन आणि एक पात्रीप्रयोग या दोन्हीतला जर फरक सांगितला तर निश्चित बडे सर उद्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरचे नंबर 1 चे कथाकार ते होतील आणि त्यांना मी पाहीन असा एक ठाम विश्वास बाळगून मी या ठिकाणी माझ्या कथेला सुरुवात करत आहे. पंचनामा नावाची कथा मी आपल्या समोर सादर करत आहे. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. मुल्लानं आजाद दिली तशी रखमा जागी झाली. अंगामधला आळस पूर्ण बाहेर टाकला. पोटशी झोपलेल्या बाबूच्या अंगावरनं हात फिरवला. अंगावरचं गोधडं बाजूला काढून ती अंगणात आली. चूळ मुकळली. न्हाणीवरचं टंबेल उचलून बाहेर जाऊन आली. येता येता रामाच्या म्हशीचा पवटा हातात घेऊन ती अंगणात आली. न्हाणीच्या समोर वतलावर झापलेलं टोपलं उचललं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं